तर आज बघा लय दिवसातून मोठं मासा आणले ते कायम असं लहान लहानच मासा असते ते. तर आता मी मासा मस्तपैकी आता मसाला कोणता कोणता वापरायचा आणि कुठला कुठला घ्यायचा ते पण आता बनवते आता. तर पहिल्यांदा आता मला मसाले भात पण आता करायचा आहे, तर त्यासाठी मी वाटाणा सोलत बसले इकडे. तर म्हटलं आता छानसा एक व्हिडिओ काढून टाकावा. तर अशी बघा आता मी थाळी बनवून घेतलेली आहे मस्तपैकी. तर मसाले भात बनवून घेतला. इकडे पापड माहिती आणि मास पण आणि सोबत लोणचं पण आहे. खूप छान असं मसाले भात बनलेलं होतं, भरपूर असं भाजीपाला टाकलेल्या होत्या. तर खूप छान आणि टेस्टी पण लागतो असा मसाला भात बनवल्याच्या नंतर. जसं आपण लग्नाच्या पंक्तीत जेवतो तसंच भात असा फडफडीत असा मस्तपैकी भात बनवून घेतला या. तर काय मी सुद्धा तुपाचा वापर थोडा पण केलेला नाही आणि तेल पण नाही ओतलं, थोडंसं तेल ओतलेलं आहे जिरेची फोडणी देण्यासाठी. तर मला मासे पण धुयाच होतं. तर धुवून घेतलं चांगलं, मीठ आणि लिंबू पिळून मस्तपैकी मासं धुवून घेतलं. तर आणि मसाल्याचं सुद्धा मी थोडं लिंबू पिळलेलं आहे, चांगला अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे. तर त्याच्यात आता चिकन मसाला पुडी आणि माशाची पुडी जरी असली तरी चालते, धना पावडर आणि आपली चटणी. तर असं मी टाकून घेतलं आणि मसाला करून घेतला माशासाठी. तर मला इकडं पापडम पण तळायचं होतं भातासोबत. तर पापडम पण तळून घेतलं छान छान पैकी. तर पापडम असल्याशिवाय काय भाताला मजा नसते, मसाला भात नावा कोणताही भात खाण्यासाठी मजा नसते. आणि आमच्यात तर रोटीचं पापडम तळायलाच लागते ते मला मुलांच्यासाठी. तर मी घेतलं पापडम तळून. तर बरेच उशीर झाला असं मसाला लावून ठेवलेला होता माशाला. तर मासं पण आता तळायला घेतलं. खूप छान असं तळते ते आणि ह्या भांड्यात चिकट नव्हतं मासं, त्याच्यामुळं थोडं कमी तेल वापरून तिखट असं पडदेसा मासं तळून घेतलं. आणि मला इकडे मसाले भात पण बनवायचा होता आणि पटपट असं मासं पण तळून घेतलं. खूप छान असं मासं तळायची कुरकुरीत असं आणि कमी तेलातच. तेल भरपूर असं आपण भजी करताना तेल जसं वापरतो तसं सुद्धा तेल लागत नाही. तर आणि पडदेस असं उलटते ती लगेच. तर मसाला भात पण इकडं आता माझा बऱ्यापैकी आता शिजला या. तर मसाले भातात पण आता मी एका रेसिपी आता दाखवणार आहे, तसं आता मी मसाले भात बनवते. तर मस्तपैकी आता बनवून घेतला या. तर वाटाणे तर आपले चांगले शिजले ते खूप छान असतं. तर दिसाय किती छान दिसते, किती देखणा दिसतो भात. तर आणि मासं पण किती देखणं दिसते की मस्तपैकी. आणि इकडे मसाले भात पण शिजला या. तर मसाले भात आता कसा कसा मी करते त्यासाठी आता मी इकडे आता भाज्या घेतलेल्या आहेत त्या. तर खिसलेली गाजर आहे ती, एकच बटाटो घेतलेला होता. तर तो बटाटो अर्धा खिसून घेतला आणि अर्धा तसाच ठेवला या. तर त्यासाठी चवळ्याची शेंगा आहेत त्या. तर थोडंसं तेल ओतून घेते आता आणि जिऱ्याची फोडणी देते मस्तपैकी. जिरं टाकून घेते आणि जिऱ्याचा चांगला तडका दिला की सगळा हे भाजीपाला टाकून घेते. तर कांदा पण एक चिरून घेतलेला आहे मस्तपैकी. तर कांदा पण टाकून घेतला आणि थोडंसं आम्हाला पाहिजे तेवढं मीठ टाकून घेतले. मीठ तर का तर पडदेसला कांदा शिजून निघतो त्याच्यामुळं मीठ टाकून घेतलं आणि भाज्या पण शिजून निघते त्या. तर ह्या सगळ्या भाज्या मी धुवून घेतल्या. तर आता चांगल्या वितळायला ठेवले त्या वितळायला. मस्तपैकी आता थोडीशी हळद टाकली किंचित अशी आणि सगळा मसाला सगळा टाकून घेतला आणि आता जसं शिजून दिला आता. तर झाकून ठेवते आता असं 4-5 मिनिटं आता. तर मसाला पण आपला चांगला शिजतोय तोपर्यंत इकडं तांदूळ पण टाकून घेते. झटपट असा भात होऊन जातो. तर खूप छान असं वास पण यायला लागलाय भाज्यांचा आणि भाताचा तांदळाचा पण. तर मस्तपैकी तांदूळ पण आपला चांगला शिजून निघालाय असा खरपूस असा आणि भाज्या पण निघाल्या त्या शिजून. तर जितकं मन देऊन आपण भात बनवून घेऊ तितकं खूप छान असा भात बनतो आणि चिटकत पण नाही आणि भिजगा पण होत नाही. मस्त झटपट भात बनलाय आपला.